नमोऽस्तु तुभ्यम्। यथा दर्पणाभाव आभासहानौ सुखं विद्यते कल्पनाहीनमेकं तथा धीवियोगे निराभासको यास नित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा स नित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा। बाळ हस्तामलक विश्वगुरु शंकराचार्य गुरुवर्यांना सांगतो, आपला आत्मानुभव प्रगट करतो। दर्पण द्रष्टांते पै मागे जीवत्व बुद्धी कल्पना योगी, ते बुद्धी कल्पना त्यागे जीवत्व वियोगे ब्रह्मनित्य। मागे दृष्टांताच्या रूपानं आरशाचा दृष्टांत सांगितला आणि त्यानिमित्तानं सांगितलं की जीव काय करतो, कल्पनेमुळं त्याची जीवबुद्धी असल्यामुळं त्याला जीवत्व आलेलं आहे। नाहीतर जीव अवघे देव खोटा नागवी संदेह। कुठलाही जीव कधीही कुठेही केव्हाही कोणीही देवरूप आहे। कुठलीही ज्योत कधीही केव्हाही कुठेही कसंही जरी पाहिलं तरी ती अग्निस्वरूप आहे। तसं प्रत्येक जीव ते बुद्धी कल्पना त्यागे त्यानं आपल्या बुद्धीतली मी देह म्हणण्याची कल्पना टाकून दिली। जीवत्व वियोगे ब्रह्मनित्य। मग तो जीव काय आहे, नित्य ब्रह्म आहे। नित्य म्हणजे ज्याचा कधी बदल होत नाही, आणि ज्याचा बदल होत नाही ते मरत नाही। ज्याचा बदल होत नाही त्याचा नाश होतो का? आणि जे बदलतं त्याचा नाश होत नाही का? उपजेते नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। अर्जुना, जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं, म्हणजे त्याच्यात बदल व्हायला ना, आणि जे बदलायला लागलं ना ते नष्ट होत असतं। म्हणून एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची। नाथ महाराजांनी सांगितलं, तुम्ही बदल तपासा। एका तासामध्ये कोटी वेळेस ही सृष्टी उत्पन्न होती आणि नष्ट होती, उत्पन्न होती नष्ट होती। मग कोण्या तोंडानं हिला खरं मानावं? घंट्यात बदलायली न हो, त्याच्यापेक्षा बारीक माग आमच्या माऊलीचं लावूनी डोळा उघडे तवरी कोटी वेळा घडे मोडे। माशी पंख पाखडे तव हे सरे, माशी पग पाखडूस तर हे कोटी वेळेस उत्पन्न व्हायला लागले आणि नष्ट व्हायला लागलं। कोण्या तोंडानं या सृष्टीला खरं म्हणावं? कासया हा सत्य मानिला संसार, काय केले चार माझे तुकोबरा।